मित्रांनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जी अर्पिता आहे ती वॉशरूमला बाहेर गेलेली असते. तेवढ्यात समीर तिथे उभा राहतो. गल्लीतल्या ज्या बायका आहेत म्हणजे त्यांच्या चाळीतल्या त्या बायका पाणी घेण्यासाठी बादल्या घेऊन बकेट घेऊन चाललेले असतात. तेवढ्यात आता त्या समीरजवळ येतात आणि म्हणतात, काय रे समीर, इथे का थांबलाय? तर आता समीर बोलतो की इथे अर्पिता गेली आहे ना त्यामुळं थांबलो आहे. तर आता लगेच त्या म्हणतात, बापरे मज्जा आहे भो समीर, खरंच ना तुझ्यासारखा नवरा भेटायला नशीब लागतं बघा, किती करतोय ना तिच्यासाठी. तर आता समीर म्हणतो की हे बघा, अहो माझी बायको माझ्यासाठी सगळं सोडून आली आहे. अहो तिने माझ्यासाठी सगळे नातेवाईक सोडले, सगळ्यांना सोडलं आणि सगळ्यांना सोडून ती माझ्यासाठी इथे राहते. मग मी तिच्यासाठी एवढं केलं तर काय झालं? अहो तिच्यासाठी एवढं करायला पाहिजे, कारण की नवीन माणसं, तिची ओळख नाही कुणाशी, सगळेजण तिच्यासाठी नवीन आहेत ना, त्यामुळं थांबलोय. तर ते म्हणतात की ठीक आहे, आणि त्या बायका हसतात आणि म्हणतात की खरंच नशीब काढून आली आहे समीरची बायको, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. तर इकडं आता जर समीर आहे तर तिथे अर्पिताची वाट बघत असतं. तेवढ्या तिथे अर्पिता येते. अर्पिताला मागून हे ऐकते वडिलांचं बोलणं, आणि अर्पिता पण मनातल्या मनात खूप खुश होते. आणि आता ते तिथून जातात. तर आता इकडे जो अर्पिता आहे तिच्या बॅगजवळ जाऊन बसते आणि ते बघत तिच्या डोक्यात विचार चालू असतो, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. हे सगळं बघून समीरला खूप वाईट वाटतं. समीर म्हणतो की तर काय करावं बरं, असं अर्पितांना तर हसवावं लागणार आहे मला, असं म्हणतो. आणि आता तो अर्पिताला हसवण्यासाठी तिथे आजूबाजूला बघतो, ते मुलं दिसतात. त्या मुलांना म्हणतो इकडे बरं, आणि ते मुलं सगळे तिथे येतात आणि म्हणतात की काय झालं समीर मामा? तर समीर म्हणतो की हे बघा, आपण आहे ना तिथे ज्या मामी बसल्या आहेत ना त्यांना हसवायचं आहे आपल्याला, त्यांना गुदगुल्या नाही करायच्या, आपण फक्त हसवायचं आहे. तर ते म्हणतात ठीक आहे, आम्ही हसवतो मामीला मग, असं म्हणतात. आणि सगळेजण तिथून आता निघतात. ते म्हणतात चला आपण जाऊयात सगळेजण, आणि सगळेजण तिकडे निघतात आणि सगळेजण तिथे येतात आणि म्हणतात मामी मामी. तर आता अर्पिता म्हणते मामी. तर ते म्हणतात की हो, तू आमच्या समीर मामाची बायको म्हणजे आमची मामीच ना. तर ते म्हणतात की हो. तर आता लगेच म्हणतात की तू रडत होती का, तुला तुझ्या घरच्यांची आठवण येते का मामी? तर आता अर्पिता म्हणते नाही. तर ते म्हणतात आम्हाला वाटलं तू रडत आहे. तर ते म्हणते की नाही रडत मी. तर आता लगेच ते म्हणतात मामी आम्हाला गोष्ट सांग ना. तर अर्पिता एका राजाची गोष्ट सांगते, म्हणजे ती समीरचीच गोष्ट त्यांना सांगत असते, कारण समीरने एका माणसाला त्या मंदिरात मदत केलेली असते. तर मग ती सांगते, एक राजा असतो, तो खूप भारी असतो, तो खूप लोकांना मदत करतो, गरीब असतो, खूप मोठा नसतो, पण तो सगळ्यांना मदत करतो. एक दिवशी त्या फुलावाल्या बाबाच्या बायकोचं दुखत होतं ना, त्यांनी लगेच पैसे काढून दिले दवाखाना करायला, त्यामुळं मग त्या लगेच बऱ्या झाल्यात असं सांगतात. तर आता समीरला पण कळतं हे सगळं काही, कारण की त्याला समजतं अर्पिता त्याच्याविषयीच गोष्ट सांगत आहे, त्यामुळं तो पण खूपच खुश होतो. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.